देवाने सुद्धा कुठेतरी आशीर्वाद दिलाय. ती एक अद्भुत शक्ती आमच्या पाठीशी आहे. खरं तर घरामध्ये लग्न होतं माझ्या मुलाचं, तरी सुद्धा मला काही समजेना की लग्नाची तयारी करायची की इलेक्शनची तयारी करायची. 20 तारखेला दोघांनी मला सांगितलं की आपल्याला उद्या तुमची उमेदवारी भरायची, तुम्ही भरा तरी माघार घेऊया आपण, म्हणून मला फसवलं. माझ्यासाठी तोही अनुभव फार वेगळा होता की टिमकी वाजवत कसं फॉर्म भरायला जातात हेही कधी बघितलं नव्हतं. पण हे स्वतःवरती हे चाललंय म्हणल्यावर मी खूप आनंदी झाले की काहीतरी वेगळं आहे. जवळजवळ 11 दिवसामध्ये मी 90 तास चालले आणि मी प्रत्येक घर टू घर भेट दिली आणि त्यावेळी माझे अनुभव मला भरपूर आले, भरपूर चांगले. मग मी असं रागून बोलणारी जरा चिडकी डॉक्टर, पण मी माझ्या कामामध्ये माझ्या हातगुणामध्ये खूप चांगले, त्यामुळे माझे पेशंट कधीच कमी झाले नाही. जरी मी मोठ्याने बोलले तरी बऱ्याच वेळेला पेशंटचे नवरे एखाद्या वेळेस माझ्यावर रागून जातील, पण पेशंट ती बाई माझ्यावर कधीच कुठली रागवली नाही. मला एवढे 5 वर्ष काम करायला मिळावं. आजचं बघायचं आपण, उद्याचं कुणी बघितलंय माणसाच्या आयुष्याचं, पण आता जे काही समोर आहे त्यामध्ये मात्र मी माझे 100% देऊन काम करणार आहे. नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे, लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपले स्वागत आहे. कारभारी लयबारी हा एपिसोड आपण चालू केलेला आहे. कारभारी लयबारीला या एपिसोडला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, कारण या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या ज्या व्यक्ती आहेत, समाजकारण, राजकारण, शैक्षणिक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती येत आहेत. त्यामुळे हा एपिसोडला अनेक प्रेक्षकांची, लाईव्ह टुडे मराठीच्या प्रेक्षकांची, गडिंग्लजकरांची किंवा या विभागातील जनतेची खूप चांगली प्रतिक्रिया येत आहे, खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि आज आपल्या येथे या कारभारी लयबारी एपिसोड मध्ये आलेले आहेत डॉक्टर प्रतिभा चव्हाण. डॉक्टर प्रतिभा चव्हाण ह्या ऍडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण यांच्या त्या सूनबाई आहेत. तसेच गडिंग्लज आजरा चंदगड स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या त्या गेल्या 2 वर्षापासून त्या अध्यक्ष आहेत. यानंतर आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या भागाव गणातून त्या 1200हून अधिक मतांनी त्या निवडून आलेल्या आहेत. आणि आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवून त्यांचं अहोरात्र त्यांची ही सेवा चालू असते. शिक्षणामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे, असं हर उन्नरी व्यक्तिमत्व हे आज आपल्या या कारभारी लयबारीमध्ये आलेलं आहे. त्यांचं पहिल्यांदा आपण स्वागत करूया. तर मॅडम, आपलं स्वागत आहे. आपला हा कारभारी लयबारी हा एपिसोड चालू आहे. प्रेक्षकांची सुद्धा मागणी होती की डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांना बोलवा, आणि तुम्ही खरोखर आज आलाय. तुमचं खूप खूप स्वागत करतो. आणि कारभारी लयबारी मॅडम सांगायचं झालं तर कारभारांचा कारभार कसा असतो हे जाणून घेण्यासाठी आणि जनतेला तो कसा वाटतो यासाठी हा उपक्रम आहे. त्यांना एक प्रेरणा द्यायची, त्यांना एक ऊर्जा द्यायची, या माध्यमातून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. तर पहिल्यांदा आपण निवडणुकीकडे वळूया. आपण नुकताच झालेल्या या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे. 1200हून अधिक मताधिक्य हे तुम्हाला मिळालं आहे. गडिंग्लज तालुक्यामध्ये मताधिक्य म्हणजेच लीड जे आहे हे तुमचं खूप मोठं आहे. कसं वाटतं विजयाबद्दल तुम्हाला, आणि काय अपेक्षा होती विजयाबाबतची? मला 6134 मतं या माझ्या 9 गावातील गणामधून, माझ्या महागाव गणामधून मला मिळाली. आणि खरोखरच लोकांनी खूप विश्वास ठेवून मला मतदान केलं आणि त्याला मी नक्कीच त्याची परतफेड माझ्या सेवेतून त्यांच्यासाठी सेवा करून मी करणार आहे. तर जेव्हा मला मत द्या म्हणून मत मागायला जायचे, तेव्हा मी जवळजवळ 25,000 लोकांना भेटले आणि या 9 गावातील घर टू घर आम्ही प्रचार केला. आणि सकाळ संध्याकाळ प्रचार करण्यापूर्वी मी आधी माझी सर्जरी करायचे, त्यानंतर मी प्रचाराला जायचे, त्यानंतर दुपारी मी थोडे पेशंट बघायचे, पुन्हा संध्याकाळी प्रचाराला जायचे. जवळजवळ 11 दिवसामध्ये मी 90 तास चालले आणि मी प्रत्येक घर टू घर भेट दिली आणि त्यावेळी माझे अनुभव मला भरपूर आले, भरपूर चांगले अनुभव आले. मी चांगलेच म्हणेन, वाईट मला काहीच अनुभव आले नाही. भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची जी निवडणूक होती ती हाय व्होल्टेज म्हणून पाहिली जात होती. तुम्हाला जे मताधिक्य मिळालं किंवा जे लीड मिळालं ते अपेक्षित होतं का? 1200हून अधिकचं तुम्हाला मताधिक्य मिळालं. खरं तर माझं राजकारणाशी एवढा संबंध ह्याच्या आधी काहीच आला नव्हता आमच्या घराण्याचा, कारण आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आरोग्यामध्ये काम केलेले आहोत. अहोरात्र मी महिलांच्या आरोग्यासाठी काम केलेलं आहे. त्यामुळं राजकारण हा भाग माझ्यासाठी फार वेगळा होता, नवीन होता. त्यामुळं ज्या मतांनी मला एवढा पहिल्यांदाच मी येऊन माझ्यावर लोकांनी जो विश्वास दाखवला याबद्दल मी खरोखरच लोकांची आभारी आहे, माझ्या मतदारांची आभारी आहे. तुमचं जर करिअर जर पाहिलं तर शिक्षण आणि आरोग्याशी निगडीत आहे. मग राजकारणाशी कसा संबंध आला आणि अचानक कशी एंट्री, आणि ही पहिलीच निवडणूक तुमच्यासाठी होती? खरं तर 21 तारखेला उमेदवार अर्ज भरायचा होता आणि 20 तारखेपर्यंत मला माहित नव्हतं की उद्या माझा उमेदवार अर्ज भरायचा आहे. तर जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेब, तसेच राजेश पाटील साहेब, नंदाताई आणि आमचे भाई पताडे महागावचे यांनी मला तसं म्हणलं तर ढकललं. त्यांना एक शिकलेला, सुशिक्षित, एज्युकेशन चांगला असलेला उमेदवार पाहिजे होता आणि मग मला त्यांनी तयार केलं. मॅडमनाच उमेदवारी द्यायची आणि मॅडमना निवडणूक लढवायला लावायची. खरं तर प्रचार काय असतो, निवडणूक काय असती, राजकारण काय असतं याबद्दल मला काहीही माहित नव्हतं. पण सर्व गम भन
म्हटलं तर मला भाई पताडे आणि ज्योत्स्ना पताडे मॅडम यांनी आम्हाला प्रचार कसा करायचा, कशी फिल्डिंग करायची, कशी मोर्चे बांधणी करायची इतकं शिकवलं. कधी माहिती झालं मग तुम्हाला 21 ला फॉर्म भरायचा होता 20 तारखेला आणि कोणी सांगितलं तुम्हाला की तुमचा उद्या फॉर्म भरायचा आहे, निवडणुकीला उभा राहायचा आहे? आणि त्यावेळी प्रतिक्रिया काय होती तुमची? उभा राहायचं नाही? खरं तर घरामध्ये लग्न होतं माझ्या मुलाचं, तरी सुद्धा मला काही समजेना की लग्नाची तयारी करायची की इलेक्शनची तयारी करायची. 20 तारखेला यशवंत सर आणि संजय सर दोघांनी मला सांगितलं की आपल्याला उद्या तुमची उमेदवारी भरायची, तुम्ही भरा तरी माघार घेऊया आपण, म्हणून मला फसवलं आणि माझा अर्ज भरला दुसऱ्या दिवशी. मग त्यावेळी काय वाटलं तुम्हाला? म्हणजे माघार घ्यायच्या उद्दिष्टानं तुम्ही भरलेला? असं नाही, माघार घ्यायचं असं नाही, आता भरलाय तर लढवायचीच, मग असा उद्देश होताच. तुम्ही बोलला का मग तसं भरवायचं तर मी लढणार किंवा भरणार नाही वगैरे? किंवा कारण माझ्या मनाची कोणतीच तयारी झाली नव्हती, पण तरी सुद्धा मी आता झाली आहे सगळी तयारी. सगळ्यांना वाटतंय की आपण सुशिक्षित आहे म्हणून आपण काहीतरी राजकारणामध्ये बदल घडवू शकतो. खरं तर राजकारण म्हणण्यापेक्षा आपण समाजकारण म्हणूया. आणि मी आजवर इतकं काम आरोग्य सेवेचं शिक्षणाचं केलेलंच आहे, मग मलाही वाटलं की आपण काहीतरी वेगळंही काम करून बघूया. नाहीतरी मी रोज याच लोकांच्या संपर्कात असते, हेच लोक माझ्यासमोर पेशंट म्हणून येत असतात, त्यांच्यासाठी आपल्याला आणखी काहीतरी काम करता येईल असं माझ्या मनाला वाटलं आणि मी हो म्हणाले. त्यानंतर मग खरी तयारी चालू झाली तुमची? तयारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मग फटाक्यांच्या गजरामध्ये माझ्यासाठी तोही अनुभव फार वेगळा होता की टिमकी वाजवत कसं फॉर्म भरायला जातात हेही कधी बघितलं नव्हतं की किंवा कधी कुणाची फटाके लावून काय चाललं असेल तर आम्ही गाडी बाजूने काढून निघून जायचो. पण हे स्वतःवरती हे चाललंय म्हणल्यावर मी खूप आनंदी झाले की काहीतरी वेगळं आहे. खरं बघायला गेलं तर मी इथं थोडंसं सायंटिफिक जोडेन की सायन्स प्रमाणे म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये 2 हार्मोन तयार होत असतात. जेव्हा आपण खूप स्ट्रेसमध्ये किंवा काही काम करत असतो किंवा तणावपूर्ण वातावरणामध्ये मेंदू लढवून काम करत असतो तेव्हा बऱ्याच वेळेला कॉर्टिसोल नावाचा हार्मोन तयार होतं, त्याला स्ट्रेस हार्मोन म्हणतो, जे की हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी काम करताना दिवसभरामध्ये ते खूप वेळा सिक्रेट होत असतात. त्यामुळे तर इंडियन डॉक्टर्सची आयुर्मान 60 वर्षापर्यंत चाललेलं आहे. म्हणजे इतकं कमी झालं, इतकं स्ट्रेस हार्मोन लेवल वाढत असते खरं तर. पण मला समाजामध्ये जाऊन लोकांना भेटून मला असं वाटलं की डोपामिन नावाचं हार्मोन एक असतं, ते सिक्रेट होते माझ्यामध्ये, ते हॅपी हार्मोन असतं. मला कुठेतरी मी खूप वेगळी हॅपी आहे असं वाटलं, म्हणजे माझ्यामध्ये लगेच बदल झाला. आणि आता मला तो निवडणुकीनंतर आता निवडून आल्यानंतर सुद्धा मी अनेक कार्यक्रमांना जाते. ह्याच्यापूर्वीही मी कार्यक्रमांना जातच होते. महिन्यातला प्रत्येक शनिवार 4 शनिवार ते 3 शनिवार मी बाहेरच असते, वेगवेगळ्या शाळात मी जातच असते. हे वाजत गाजत नेतात वगैरे, फॉर्म दाखल करतात, कधीच प्रसंग नाही, हॅपी हार्मोन्स तयार झाले हे मान्यच आहे, पण ते कसं फिलिंग होतं किंवा राजकीय ऍक्च्युली काय त्याची क्रिया प्रोसेस असते हे सुद्धा मला माहित नव्हतं. जाऊन मी हे सगळाच अनुभव, प्रचार असो, तो फॉर्म भरणे असो, त्याची माघार घेणे असो, हे सगळं मी पहिल्यांदाच अनुभवलं. तुम्हाला कल्पना होती का की बाबा ते हलगेवाले येणार आहेत फटाक्यांची? काही नाही, अशी कुठलीही कल्पना मला नव्हती. म्हणजे ते वाजवत चालले त्यांच्या पाठीमागून आपल्याला जायचंय एवढं माहिती. आणि निवडून आल्यावर तो गुलाल वगैरे हे सुद्धा माझ्यासाठी खूप नवीन होतं. असं जेसीबी मधून गुलाल बिलाल टाकतात हे म्हणजे मला माहित नव्हतं कधी. जेसीबीने गुलाल टाकला? जेसीबीने गुलाल टाकला. कुठे ते? मागाव मध्ये, अख्ख्या मागाववर जेसीबी मागून फिरत होता, गुलाल टाकला. जेसीबीने गुलाल आणि सगळं गाव रस्त्यावर होतं. रस्त्यावरती आमच्या 2 दिवस 1 इंच गुलालाचा थर होता मागाव मध्ये. महागावची लेक निवडून येते आणि 1 इंच गुलाल पडतो. लोकांच्या मध्ये पण किती बदलाचं वातावरण होतं आणि तुम्हाला निवडून देण्याचं मला असं खूपदा वाटायचं की मी इतकी स्ट्रिक्ट आहे माझ्या कारभारामध्ये. कधी कधी पेशंटच्या वरती सुद्धा मी कधी माझं ऐकलं नाही किंवा माझं म्हणणं त्यांना पटलं नाही तर मी रागवून सुद्धा बोलते. मग मी असं रागवून बोलणारी जरा चिडकी डॉक्टर, पण मी माझ्या कामामध्ये, माझ्या हातगुणामध्ये खूप चांगले आहे, त्यामुळे माझे पेशंट कधीच कमी झाले नाही. जरी मी मोठ्याने बोलले तरी बऱ्याच वेळेला पेशंटचे नवरे एखाद्या वेळेस माझ्यावर रागवून जातील, पण पेशंट ती बाई माझ्यावर कधीच कुठली रागवली नाही. असं सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये घडले की पहिल्या बाळंतपणाला काहीतरी माझं झालं असेल नवऱ्याशी, मग नवरा दुसऱ्या बाळंतपणाला म्हणतो की तुला दुसरीकडे घेऊन जातो, तर ती बाई दुसरीकडे जाऊन आल्यानंतर परत नवऱ्याला म्हणते की नाही तुम्ही ना मॅडमच्या समोर येऊच नका, तुम्ही त्यापेक्षा गेट जवळ थांबा, मी एकटीच मॅडमला जाऊन भेटून येते आणि मला दाखवून घेते, पण मला माझ्या मॅडमच पाहिजेत. हे जेव्हा मी बायकांच्याकडून ऐकते मला खूप छान वाटतं की हा तिला मीच पाहिजे असते. तसं मला वाटायचं की मी असं मोठ्याने वगैरे बोलते, ह्या बायका आमच्या महागाव गावातल्या मला मत देतील का, किंवा ह्या 9 गावातल्या बायका माझ्याकडे झाल्या ते मला मतदान करतील का. पण खरंच त्या प्रत्येक स्त्रीने मला मतदान दिलं. अगदी अपोजिट पार्टीतल्या सुद्धा त्यांनी अगदी ठरवून एक मत तुम्हाला आणि एक मत तुम्हाला असं क्रॉस वोटिंग करून सुद्धा त्यांनी मला मतदान केलं. कारण त्यांच्या प्रत्येक घरातला पेशंट त्यांना मी हात लावलेला होता, त्यांच्यासाठी मी काम केलेलं होतं. आणि आजही ते लोक माझ्याकडं 3 पिढ्या, अगदी मी जन्माला घातलेली मुलगी जी बाळ म्हणून मी बाहेर काढली, तिच्या डिलिव्हरी ह्या 2 वर्षामध्ये माझ्या प्रॅक्टिसला 25 वर्ष पूर्ण झाली. त्या मुली आता 25, 22, 23, 24 वर्ष झाल्यात. त्यातल्या 10-12 मुलींच्या डिलिव्हरी मी केल्या.
म्हणजे एवढा माझा प्रवास आता 3ऱ्या पिढीपर्यंत आलाय. त्यामुळे मी 3 पिढ्यांची साक्षीदार आहे. त्यांनी सुद्धा वोटिंग केलं असेल तुम्हाला. सगळ्यांनी वोटिंग केलं मला. डॅडींचं स्वप्न समाजसेवेचं आणि समाजसेवेतून राजकारण किंवा राजकारणातून समाजसेवा करायचं अधुरं राहिलेलं होतं, पण आता त्या रूपानं तुमच्या घरामध्ये तुम्हाला सदस्य म्हणून किंवा आता भावी वाटचालीमध्ये तुम्हाला खूप पदं वगैरे मिळत जातील. कसं वाटतंय डॅडींचं स्वप्न पूर्णत्वास नेताय आणि डॅडींना जे करायचं होतं ते आता तुम्हाला करायला मिळणार? डॅडी जेव्हा यंग होते तेव्हा त्यांचा यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्याशी खूप जवळचा संबंध आला आणि शरद पवारांशी आणि विखे चव्हाण साहेब यांच्याबरोबर काम करत असताना, आणि DY साहेब त्यांचे मित्र आहेतच, यांच्याबरोबर काम करत असताना सुरुवातीला त्यांचा इंटरेस्ट फक्त राजकारणामध्ये होता, पण काही कारणास्तव राजकारणामध्ये त्यांचा निभाव लागला नाही. इथं त्यांना कुणी टिकू दिलं नाही. त्यावेळेला मात्र त्यांनी राजकारणात स्वतःचं डोकं काढलं आणि त्यांनी ते शिक्षण संस्थेकडे वळले आणि त्यांनी आम्हाला पहिल्यांदा शिक्षण संस्था काढण्यासाठी सुरुवातीला हॉस्पिटल काढून दिलं, पण ते चालवण्याचा किती मोठा गंभीर प्रश्न होता. 1995 ला हॉस्पिटलची पायाभरणी शिवशंकर भाऊ शेगावचे आणि DY साहेब यांच्या हस्ते केली. 2 वर्षामध्ये हॉस्पिटल पूर्ण झालं. 1997 साली माझं लग्न होऊन मी आले, तेव्हा हॉस्पिटलला फक्त 4 महिने झाले होते आणि त्यावेळेला मी MBBS करून इंटर्नशिप मध्ये माझं लग्न झालं होतं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी हॉस्पिटल जॉईन केलं आणि मी काम करू लागले. त्यावेळेला डॉक्टर या भागामध्ये खूप कमी होते आणि त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती. अगदी बैलगाडीत येणारे पेशंट सुद्धा मी बघितलं. पण तेव्हा मला MD मेडिसिन करायचं होतं, पण असं लक्षात आलं की इथं माझ्याकडं मी बाई आहे म्हणून बायकाच जास्त पेशंट यायला लागले. म्हणून मग मी ठरवलं की मला स्त्रीरोग तज्ञ व्हायचंय आणि मग लग्नानंतर मी माझ्या 7 महिन्याच्या मुलाला पृथ्वीला इथं ठेवून सासूबाईंच्या जवळ मी PG करायला बॉम्बेला निघून गेले आणि मी पोस्ट ग्रॅज्युएशन बॉम्बे मधून केलं. त्यावेळेला मला खऱ्या अर्थानं माझ्या कुटुंबानं, डॅडीनी, मानी आणि माझ्या नवऱ्यानी यांनी सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. तोपर्यंत संजय डॉक्टर माझ्या नंतर सांगलीहून डेंटल कॉलेज शिकून ते आलेले होते. त्याच्यानंतर त्यांनी पॅरामेडिकल कॉलेज त्यांनी बघितलं सांगलीमध्ये आणि त्यांनी त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी इथं आपणही पॅरामेडिकल कॉलेज काढायचं असा निर्धार संजय डॉक्टरांनी केला आणि मग त्यांच्या कल्पनेतून हॉस्पिटलला जोड म्हणून पॅरामेडिकल ग्रांटेबल कॉलेज आहे आमचं. त्या काळातलं गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेलं शेवटचं कॉलेज, सेंट्रल गव्हर्नमेंटची ग्रँट असलेलं, आणि मग आमचं ते कॉलेज सुरू झालं. असं एकाला एक करत मग आम्ही इतर कॉलेजेस काढत गेलो. काय वाटते डॅडींच्या स्वप्नांना तुम्ही आता बळ देणार आहात? डॅडींची ती अपूर्ण इच्छा होती. मी निवडणुकीला उभं राहणार म्हटल्यावर पहिल्यांदा डॅडी जरा आधी हो नाही करतच होते, पण त्यानंतर पुन्हा म्हणाले की ठीक आहे, राहा उभं, बघूया काय होते. आणि त्याच्यानंतर निवडून आल्यावर त्यांना खूप आनंद झाला आणि ते स्वतःहून म्हणाले की माझं अपूर्ण राहिलेलं स्वप्न माझ्या सुनेनं पूर्ण केलं. जरी आता या निवडणुकीमध्ये तुम्हाला इतकं मोठं यश मिळालेलं आहे, जरी यश मिळालं असलं तरी जबाबदारी खूप मोठी वाढलेली आहे तुमची. त्या जबाबदारीकडे कशा पद्धतीने पाहताय आपण? प्रचार करतानाच माझ्या लक्षात आलं की हे सर्व करणं ही तारेवरची कसरत आहे माझ्यासाठी, कारण आरोग्य सेवा हा माझा श्वास आहे, हा माझा प्राण आहे. ती माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी सोडू शकत नाही. त्यामुळे मी आता ठरवलंय की सकाळी उठून पहिल्यांदा सर्जरी करणे, त्याच्यानंतर ऑफिसला टाइम देणे, लोकांच्या समस्या जाणून घेणे, त्याच्यानंतर दुपारी पेशंट बघणे आणि दुपारी पेशंट बघून झाल्यावर संध्याकाळच्या वेळी पुन्हा झोपेपर्यंत लोकांच्या काही समस्या असतील तर त्या पद्धतीने त्यांच्या समस्यांचं काम करणे. गावागावात मध्ये आता आमच्या कॉलेजमध्ये जे स्टाफ मेंबर्स आहेत ते प्रत्येक गावात स्टाफ आहे. जवळजवळ आपल्या संस्थेचा 1,500 स्टाफ आहे. तर त्या स्टाफचा एक ग्रुप तयार करणे आणि त्यांच्या थ्रू पहिल्यांदा गावामधल्या समस्या त्यांना आपण त्या गावातील आमची मुलं आणि गावामधले जे ग्रामसेवक आहेत, सरपंच आहेत, तिथले जे पुढारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मदतीने सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचा अभ्यास करून त्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. एकदा मी त्याच्यामध्ये पडले तर मी माझे 100% त्याला देणार, मग तिथे माघार नाही. कारण माणूस हा जन्म एकदाच मिळतो, त्यामुळे जे काही करून दाखवायचंय ते एकदाच करून दाखवायचंय. आणि तुम्ही मगाशी मला विचारले की पुढची तुमची राजकीय वाटचाल, त्याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाहीये, कारण मला एवढे 5 वर्ष काम करायला मिळावं. आजचं बघायचं आपण, उद्याचं कुणी बघितलंय माणसाच्या आयुष्याचं, पण आता जे काही समोर आहे त्यामध्ये मात्र मी माझे 100% देऊन काम करणार आहे. काय वाटते तुम्हाला तालुक्यामध्ये समजा तुमच्या मार्गदर्शनात काम केलं तर काय बदल होऊ शकतो? एक उच्च शिक्षित आहात, त्यानंतर हे वेड व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. जरी रागाने बोलत असाल तरी ते त्यामागं खरं कारण सुधारण्याचं किंवा चांगलं घडवण्याचा तुमचा संकल्प असतो. आज सकाळीच महसूल विभागाची मीटिंग झाली महागाव मध्ये आणि आंबेडकर हॉलला आम्ही सर्वजण जमलेलो होतो आणि महसूल विभागाचे सगळे तहसीलदार, सर्कल, बाकी BDO वगैरे सर्वजण तिथं होते आणि त्यावेळेला त्यांनी सगळ्या योजना तिथं सांगून लोकांच्या ज्या तक्रारी होत्या त्या निवारणासंबंधात 4 तास मी त्याचा अभ्यास माझा आज झालाय. आज माझी चांगलीच उजळणी झालेली आहे. मला पंचायत समितीची सगळी कामं आता जेव्हापासून मी यामध्ये पडलेली आहे मी सगळ्याचा अभ्यास केलाय आणि याच्या बऱ्याच गोष्टी आरोग्याशी निगडीत आहेत आणि शिक्षणाशी निगडीत आहेत आणि ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतच आहोत. खरं तर
25 वर्षापूर्वी सुरुवातीला तसं बघायला गेलं तर आम्ही आमच्या बालपणाचा विचार करता इथं पण आपल्याला आपल्या इथल्या मुलांना काय अडचणी असतील याचा विचार आमच्या डोक्यात होता आणि म्हणून तर आम्ही शिक्षणामध्ये एवढं काम केलेलं आहे. शेगाव महाराजांची कृपादृष्टी आहे असं बोललं जातं. त्यानंतर शेगाव महाराजांचं मंदिर आहे तुमच्या त्या परिक्षेत्रामध्ये आणि खूप मोठ्या श्रद्धेनं त्यांना मानताय असं देखील बोललं जातं. नेमकं काय शेगाव महाराजांच्या बाबतीत आपलं कुटुंबाचं आणि शेगाव महाराजांचं काय नेमकं नातं आहे असं वाटतं? आम्ही कधी कुठल्याही गोष्टीकडे आपला श्रद्धा म्हणून बघितलं पाहिजे, अंधश्रद्धा म्हणून नाही बघायचं. तर ते आमचं प्रेरणास्थान आहे. जसं की आम्हाला आमच्या कामामध्ये स्फूर्ती माझे सासरे अण्णासाहेब चव्हाण, DY साहेब असो, पतंगराव कदम साहेब असो, या सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्याकडून आम्हाला स्फूर्ती मिळाली, प्रेरणा मिळाली. तसं महाराजांनी सुद्धा कुठेतरी आशीर्वाद दिलाय. ती एक अद्भुत शक्ती आमच्या पाठीशी आहे. बऱ्याच वेळेला आपण आपल्या सायन्सला काहीच उत्तर सापडत नाही तेव्हा आपण देवाच्या भरोशावर सोडून देतो की आता हे माझं देवाच्या हातात आहे काम. कित्येक वेळा पेशंट सुद्धा येतो तेव्हा आम्ही त्याच्यावर काम करतो. कधी कधी आम्ही म्हणतो की नाही, आम्ही आमचं काम केलंय, आता परमेश्वर बघून घेईल की आता काय होणार. आपण तर काम चांगलं केलेलं असतं. तसं आम्ही आमचं श्रद्धास्थान आहे ते आणि गजानन महाराजांच्या नावानंच आमची सगळी शिक्षण संस्था आहे. खरंच तुमच्यावर गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे असं म्हणाल तर काय हरकत नाही. कारण तुमच्या या शैक्षणिक संस्थांच्यामुळे किंवा आरोग्याच्या या सेवेमुळे खूप लोकांना त्याचा फायदा झालेला आहे.